हाय फ्रेंड्स, कशा सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण साबुदाणा आणि बटाटा पापड पाहणार आहोत. खूप छान रेसिपी आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, न स्किप करता. त्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा मी 175 ग्रॅम घेतला आहे. म्हणजे की मी ह्याला अर्धा किलो बटाटे वापरणार आहे. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी शिंपडणार आहोत, 2 ते 3 चमचे, आणि छान असं त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पाणी लावून घेतलं की त्याला मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही असे पाणी लावून साबुदाणा भाजला ना की तुमचे पापड खूपच खुसखुशीत होतात. हे बघा, मी असा मध्यम गॅस केला आहे आणि छान असे आपण सुरुवातीला तर चिकटेल, कारण आपण त्याला पाणी लावलं आहे, पण नंतर तो सुट्टा होईल आणि छान फुलला जाईल. खूप सुंदर होतात. सर्वांना एक निवेदन आहे की आपण अजून चॅनलला माझ्या व्हिजिट दिली नसेल तर पटकन व्हिजिट देऊन घ्यायची आहे. म्हणजे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या देशातून पाहताय, ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास एकदम छान वाटेल, आनंद वाटेल. हे बघा, आपला सुट्टा साबुदाणा व्हायला सुरुवात झाली आहे. साबुदाणा पूर्ण फुलतो आणि खूप क्रिस्पी होतात. अशा प्रकारे अवश्य तुम्ही साबुदाणा भाजून घ्या, थोडंसं पाणी घालून. त्यामुळं तुमचा पापड आहे खूप खुसखुशीत होतो. ही खूप छान टिप्स आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे करून बघा. हे बघा, आपला साबुदाणा छान असा भाजून झाला आहे. बघा, पूर्ण मी 2 मिनटं मध्यम गॅसवर साबुदाणा मध्यम गॅसवर भाजून घेतला आहे. बघा, हे बघा, थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्याची पावडर बनवून घेणार आहोत एकदम बारीक. बघा, अशा प्रकारे मी बारीक बनवली होती, त्यामुळे चाळून घेतली नाही. त्यासाठी बघा, अर्धा किलो बटाटे घेतले आहेत, उकडून घेतले आहेत आणि छान मी असे किसून घेणार आहे. म्हणजे आपला बटाटा आहे तो छान साबुदाण्यामध्ये मिक्स होईल. तुम्ही जर स्मॅशरने स्मॅश केलं तर छोटे छोटे त्याचे पीसेस राहू शकतात. म्हणून शक्यतो बटाटा छान असं किसून घ्या, म्हणजे अजिबात तुमचा पापड तुटणार नाही, चिरणार नाही आणि फाटणार पण अजिबात नाही. हा माझा अनुभव आहे. तुम्ही पापड सुरुवातीला पाहिलाच आहे, किती क्रंची झाला आहे, क्रिस्पी झाला आहे. आणि अजिबात पापड अशा प्रकारे केल्यानंतर चिरत नाही, फाटत नाही. खूप छान असे पापड होतात साबुदाणा बटाट्याचे. उपवास म्हटलं ना की सर्वांना खिचडी खायचा कंटाळा येतो. मग अशा प्रकारे तुम्ही पापड जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. हे बघा, मी अशा प्रकारे सर्व बटाटा किसून घेतला आहे. त्यानंतर आपण सर्व जे पीठ आहे साबुदाण्याचे ते एकत्र करणार नाही, थोडं थोडं मिक्स करणार आहोत. कारण काही बटाटा जास्त ओलसर असतो, चिकट असतो. मग ते तुमचं जे मिश्रण आहे, गोळा आहे, तो घट्ट किंवा पातळ होऊ शकतो. मग अशा प्रकारे तुम्ही थोडं थोडं घालून हे बघा मी मळून घेतलं. त्यानंतर मी जिरे, तुम्ही जर खात असाल तर उपवासाला मी जिरे आणि लाल मिरची होती माझ्याकडे ओली, ती त्याची छान पेस्ट बनवून घेतली आहे. आणि मीठ टाकलं आहे, सैंधव मीठ मी अर्धा चमचा. तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या तिखट आणि मीठ वापरू शकता. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान असा मऊ लोण्याचा गोळ्यासारखा आपण गोळा बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर मिरचीने हाताची आग होत असेल तर तुम्ही येथे पॉलिथिनचा वापर केला तरी चालेल. हे बघा, छान असा आपला गोळा मळून घेतला आहे. मी फक्त येथे अगदी थोडंसं एवढंच तूप लावून घेतलं आहे हाताला, म्हणजे गोळे बनवताना छान असे आपले एकसारखे आणि मऊ होतील. अजिबात त्याला चिरा पडणार नाहीत. तुपाचा आणि तेलाचा जास्त वापर मी येथे केला नाही, त्यामुळं आपला पापड आहे अजिबात त्याचा वास येणार नाही. तुम्ही जर जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर केला तर तुम्ही पापड डब्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा वास येतो. त्यानंतर मी लाटून दाखवते. बघा, मी इथं पॉलिथिनचा पेपर घेतला आहे. एकदाच मी अशा प्रकारे बोट पुसून घेतलं आहे तुपाचं. शेवटपर्यंत मी पुन्हा तूप लावलं नाही किंवा तेलही लावलं नाही. अशा प्रकारे बघा, सुरुवातीला मी डिशनी तुम्हाला प्रेस करून दाखवते.
तुम्ही डिशने करू शकता किंवा तुमच्याकडे पुरी यंत्र असेल तर पुरी यंत्राने करू शकता. पण मला बेलण्याने लाटूनच छान वाटतात. म्हणजे आपल्याला जेवढा पातळ हवा आहे तेवढा पातळ तुम्ही पापड करू शकता बेलण्याने लाटल्यानंतर. हे बघा डिशने पण झाला आहे. त्यानंतर मी तुम्हाला लाटून दाखवते बघा. आपण अजिबात तुपाचा वापर केला नाही. अशा प्रकारे बघा जेवढं तुम्हाला पातळ हवा आहे तेवढा पातळ पापड तुम्हाला लाटता येतो. खूप छान होतात आणि खूपच क्रिस्पी टेस्टी लागतात. अवश्य अशा प्रकारे उपवासासाठी तुम्ही साबुदाणा बटाटा पापड वापरून करून बघा. बघा किती सुंदर झाला आहे बघा. बघू शकता किती पातळ लाटून झाला आहे. त्यानंतर बघा मी सर्व पापड अशा प्रकारे लाटून घेतले आहेत. मी फक्त त्याला थोडा वेळ तासभरच ऊन दिलं होतं. घरामध्ये छान वाळले जातात आपले हे पापड. बघू शकता एक दिवस मी उन्हामध्ये ठेवले होते तासभर. छान असे आपले पापड वाळले आहे. तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरात पण फॅनमध्ये वाळवू शकता. हे बघा किती सुंदर झाले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते बघा. हे पापड तुम्ही भाजून पण खाऊ शकता, तळून पण खाऊ शकता. एवढे छान असे हेल्दी पापड आहेत बघा. छान बघा किती सुंदर असा फुलला आहे आपला साबुदाणा बटाट्याचा पापड. अशा प्रमाणात तुम्ही योग्य प्रमाणात करून बघा. तुम्ही येथे 1 किलो बटाट्याला 350 ग्रॅम साबुदाणा वापरायचा आहे. म्हणजे तुमचे बटाटे जास्त प्रमाणात तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो बटाट्याचं माप देते. म्हणजे तुम्ही बनवताना अगदी तुम्हाला सोपे जातील. हे बघा किती सुंदर असे साबुदाणा बटाटा पापड आपले तयार झाले आहेत मैत्रिणींनो. खूप सुंदर लागतात आणि क्रिस्पी टेस्टी होतात. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर कसे झाले मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि हे जे साबुदाणा बटाट्याचं जे आपण माप घेतलं आहे ते अगदी योग्य आहे. अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवून बघा. तुम्हाला मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा किती सुंदर झाले आहेत आपले साबुदाणा बटाट्याचे पापड. अजिबात चिरले नाही, फाटले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा किती सुंदर पण झाले आहेत. टेस्ट तर म्हणाल ना तर एकदम अप्रतिम अशी झाली आहे बघा आपली साबुदाणा बटाट्याची पापडाची. आणि तेलकट अजिबात नाही. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा पापड किती क्रिस्पी झाला आहे बघू शकता आपण. आणि अजिबात हाताला आपल्या तेल लागलं नाही. एवढे छान. चला तर मग पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. बाय बाय.